तर हे मशीन आहे मित्रांनो, ठीक आहे. ह्याच्याबद्दल आज आपण बोल. वेलकम टू द कॉक्लिअर फॅमिली किट. तो हे आहे आरोचं कॉक्लिअर इम्प्लांट केल्यानंतरचं किट. तर या किटमध्ये अजून काय काय आहे हे सगळं तुम्हाला आता आरोचे पप्पा सांगतील. बी फोकस. तर मित्रांनो, ही सोन्याची बॅग आहे असं समजा आरोसाठी आणि आमच्यासाठी देखील सुद्धा, कारण की एवढ्या कडकडीचे दिवस चालू आहेत, त्याच्यामध्ये ही किट एवढं इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. कारण की याची प्राइस जी आहे ना मित्रांनो, ऑल ओव्हर टोटल ती मी तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट दाखवल्यानंतर सांगतो किती रुपयाचं असेल, असं तुम्ही तोपर्यंत गेस करा. ठीक आहे, चला तर तुम्हाला एक एक प्रोडक्ट दाखवतो. तर गाईज आपण किट ओपन केलेलं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर मित्रांनो पहिलं प्रोडक्ट आहे फ्रीज. ठीक आहे, आता जी काही माहिती देणार आहे मी तुम्हाला ती सगळी ह्या मशीन रिलेटेड आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे मगाशी मी तुम्हाला दाखवलं आरोला हे मशीन कसं अटॅच होतं या ठिकाणी. ठीक आहे, आतमध्ये त्याचा एक डिव्हाइस बसवलेला आहे, त्याला हे कनेक्ट होतं. इथून सर्जरी झाली त्याची, आतमध्ये ते कनेक्ट होतं. हे बाहेरून लागतं, म्हणजे कानांनी त्याला आता ऐकायला येतच नाही. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये जे सांगायचं होतं. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला या मशीन रिलेटेड आहे ती सांगतो. आता हे फ्रीज आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आम्हाला नेहमी हे जे काही मशीन आहे, जसं या पद्धतीने आम्ही आता त्याला खोलून ठेवलंय, तर रात्री झोपताना आरव जेव्हा झोपतो त्यावेळेस काढून ह्या मशीनमध्ये त्याला इथे ठेवायला लागतं या पद्धतीने. ठीक आहे, आणि याला लॉक केल्यानंतर चार्जिंगचं एक सॉकेट दिलं त्यांनी, तिथं लावून पिन लावून चालू करायला लागतं. तर याचा उपयोग अशासाठी मित्रांनो की दिवसभर आरामाने कानाला लावलेलं असतं ते मशीन, त्याला ते घाम वगैरे येतो. ठीक आहे, ओलावा येतो. ठीक आहे, आणि त्याच्याने ते धूर वगैरे लागले त्याला, तर ते सगळं ड्राय होतं. त्याच्यासाठी क्लीन करण्यासाठी नेहमी डेली न चुकता आम्हाला याच्यामध्ये ठेवावं लागतं 8 तास रात्री झोपला की. ठीक आहे, जोपर्यंत तो झोपलेला असेल तोपर्यंत याच्यामध्ये ठेवलेलं असतं. ठीक आहे, जर समजा आता आम्ही कुठं बाहेर गेलो, गावी वगैरे गेलो, तर एवढं मोठं मशीन घेऊन नाही जायचं आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी त्यांनी ही बॅग दिलेली. याच्यामध्ये तुम्ही तुमचा तो डिव्हाइस जो आहे तो याच्यात ठेवू शकता. ठीक आहे, तर हे एक त्याच्यासाठी दिलेलं आहे. आता पुढचा प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तो आहे बॅटरी. ठीक आहे, तर ती बॅटरी या ठिकाणी चार्जिंगला लावली जाते. 2 सर्किट दिले आहेत. ठीक आहे, 2 स्विच दिले आहेत, त्याच्यामध्ये दोघं साईडला आपण लावू शकतो. हे बघा. ठीक आहे, तर ही बॅटरी इथं अशी लागली जाते, त्याच्यानंतर याच्यामध्ये चार्जिंग होते. तर आम्ही काय करतो, एक बॅटरी चार्जिंग करतो आणि एक चार्जिंगला त्याच्या कानाला लावून ठेवतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आम्ही हे चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ह्या गोळ्या ज्या काही आहेत त्या कशासाठी आहेत, ज्यावेळेस आम्ही गावी जाणार तेव्हा हे घेऊन जाणार बरोबर पॉकेट, त्याच्यामध्ये एक गोळी काढून याच्यात ठेवायला लागते. ठीक आहे, जर समजा आम्ही 8-10 दिवसासाठी गेलो, तर 1-2 दिवसासाठी गेलो तर ते डिव्हाइसला फक्त याच्यामध्ये ठेवून द्यायचं, गोळी काय ठेवायची गरज नाही. पण 8-10 दिवस बाहेर आहोत त्यावेळेस ही गोळी यूज करायला त्यांनी सांगितली. ठीक आहे, दुसरी गोष्ट, हा एक प्रोडक्ट दिलेला आहे मित्रांनो त्यांनी आमच्या सोबतजवळ. ठीक आहे, तर तो कशासाठी, याच्यामध्ये हे बघा, हे जे डिव्हाइस दाखवलं मी याच्यामध्ये हे ठेवलं आहे ना, तोच हा प्रोडक्ट. ठीक आहे, तर तो अशासाठी दिलेला आहे की 1-2 महिन्यानंतर त्याला चेंज करायला लागतं याला, त्या डिव्हाइसमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो हे चार्जिंगचे सॉकेट आहेत, ते काही एवढी गरज भासत नाही त्यांची. त्याच्यानंतर जे प्रोसेसर आहे, मशीनचं जे प्रोसेसर आहे ते दिलं होतं याच्यात, ते आम्हाला त्यांनी एकच दिलं आहे. ठीक आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे जे काही वरचं प्रोसेसर आहे ना एवढं, ते याच्यामध्ये होतं, ते एकच दिलं आहे त्यांनी आम्हाला. ठीक आहे, हे त्याच्या कानाला लागतं ते प्रोसेसर, याला प्रोसेसर म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा प्रोडक्ट मित्रांनो हा. ठीक आहे, याच्यात काय आहे हे बघा, हे जे डिव्हाइसला ते कनेक्ट होणार आहे, मॅग्नेट आहे याच्यामध्ये, हे त्याला कनेक्ट होतं. ठीक आहे, इथं मिडलला हा मॅग्नेट दिलेला आहे आणि आजूबाजूला ती वायर आहे.
ठीक आहे. याच्यातून तो साऊंड त्याच्या मेंदूमध्ये जातो. तर ते डिव्हाइस दिलेलं आहे, ते आम्हाला त्यांनी 2 दिले आहेत. एक पॅकिंगच आहे, ठीक आहे. असे 2 दिलेले आहेत. एक यूज करतोय आता सध्या आणि एक याच्यात, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला अजून एक तिसरी बॅटरी एक्स्ट्रा दिलेली, ही फक्त सेलवर चालते, हिला चार्जिंग करायची गरज नाही, ठीक आहे. याचे सेल पण दिले आहेत, मी तुम्हाला दाखवतो. सेल अशासाठी की समजा लाईट वगैरे गेली 2-3 दिवसासाठी, तर त्यावेळेस चार्जिंगला पॉईंट नाही आहे, तर तेव्हा सेल टाकून आपण सेलवाली बॅटरी यूज करू शकतो. त्यासाठी त्यांनी ही दिली, ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक बॉक्स आहे, याच्यामध्ये त्याच्या ज्या ॲक्सेसरीज आहेत टोटल छोट्या छोट्या बारीक वगैरे, ठीक आहे, तर त्या सगळ्या दिल्या होत्या. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या यूज झाल्या. म्हणजे आता हा तार आहे, तो पण याच्यामध्ये ठेवलेला होता. छोटे छोटे जे काही बारीक बारीक पॉईंट आहेत ते सगळे. आता नशीब चांगलं तुम्हाला दाखवताना आम्हाला आत्ता समजलं की याच्यामध्ये आता आरवने हे जे काही आहे ना हे तोडून टाकलंय, ठीक आहे. तर इथून ते होल्ड करत होतं, पण आम्हाला असं वाटलं आता एकच होतं तर आपला खर्च वाढला आहे 2-3 हजार असं म्हणून. पण नशीब चांगलं याच्यामध्ये ते आम्हाला आत्ता जस्ट सापडलं ज्यावेळेस मी बघत होतो. हे बघ, ठीक आहे. याची प्राईस कमीत कमी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो 1800 रुपये, ठीक आहे. एवढ्याशा गोष्टी तर खूप महाग प्रोडक्ट आहे. तुम्हाला सांगतो टोटल प्राईस किती आहे काय आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये वायरी वगैरे दिलेले आहे. प्रोसेसर दिलेलं आहे, हे बघा तुम्हाला दिसलं असेल. हे प्रोसेसर याला कनेक्ट आहे, ते दाखवतो मी तुम्हाला याच्यात ते काय आहे असं. हे बघा, हा वाला जो पार्ट आहे ना नॉर्मल आहे, एवढा काही हेवी वगैरे नाही आहे. तो पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि तो कमीत कमी 4000 रुपयाचा आहे. ही जी वस्तू आहे ती 4000ची ना. तर ऐसा खर्चा आहे भाई आगे जाके. तर आता यांनी आम्हाला एक्स्ट्रा सगळे प्रोडक्ट दिलेले आहेत. नंतर आम्हाला स्वतःला विकत घ्यायचे जर खराब झाले तर, ठीक आहे. 1-1.5 वर्षानंतर आम्हाला खर्च आहे, ठीक आहे, ठीकठाक खर्च आहे. तर त्यांनी अगोदरच सांगितलं आहे, सर्जरी करायच्या अगोदर डॉक्टरांनी सांगितलं तुमच्याकडून खर्च पेलला जात असेल तर हे सर्जरी करा म्हणून. असं कमीत कमी महिन्याला 3 ते 4000 रुपये खर्च आहे, ठीक आहे. तर असं त्यांनी सांगितलं होतं. हे सेल मी तुम्हाला सांगितलं, चार्जिंगची जी बॅटरी आहे त्याच्यामध्ये हे सेल यूज होणार आहेत, ठीक आहे. अशा पद्धतीने ही आरवची सगळी कहाणी आहे, ठीक आहे, कानकी. तर मित्रांनो हे सगळे जे काही प्रोडक्ट आहेत, कमीत कमी ही जी बॅग आहे ती 4.5 ते 5 लाखाची. याचं जे डिव्हाइस आहे ते 3-3.5 लाखाचं आहे, ठीक आहे. आणि जे राहिलेले प्रोडक्ट आहेत 1.5-2 लाखाच्या पुढे. तर अशा पद्धतीने ही सोने की तिजोरी इसलिए हम लोग इसको बोल रहे हैं, समजे. तर खूप प्रयत्न चालू आहेत आरवसाठी सगळे जे काही आहे ते. फक्त आमची इच्छा आहे भगवंताला लवकरात लवकर बोलायला पाहिजे. त्याची लाईफ जी आहे ती सिक्युअर व्हायला पाहिजे पुढे जाऊन फ्युचरमध्ये. त्याला असं नको व्हायला की दुसऱ्यावर डिपेंड राहील म्हणून. असं तो आमचा प्रयत्न चालू आहे. बाकी काही विषयाने एवढा खर्च करायचा, तोच खर्च करायचा, बाकी काही विषय. तर अशा पद्धतीने हे सगळं जे काय होतं प्रोडक्ट तुम्हाला दाखवले ते ॲक्सेसरीज. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.